जो जी.आर. काढण्यात आलेला आहे त्या जी.आर.मध्ये ज्या सरकारने अटी टाकल्यात त्याच्यामध्ये 2019ची एक अट आहे आणि रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी 25-26 आणि 26-27ची अट आहे। या दोन अटी असल्यामुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होतो। म्हणजे हा आकडा 36 लाख शेतकऱ्यांपर्यंत आहे। पंढरपूरसारख्या पावनभूमीमध्ये आम्ही बसलो, आंदोलन केलं, सरकारचे प्रतिनिधी तिथं आले, सरकारवर काही प्रमाणात विश्वास ठेवा असं अनेक लोकांनी सांगितलं, विश्वास ठेवला, पण मग आमच्या विश्वासाचा घात तिथं झाला। पवित्र भूमीमध्ये कोणी खोटं बोलेल असं आम्हाला वाटलंच नाही। मग त्यानंतर आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत। महाविकास आघाडीचे बरेच नेते त्या आंदोलनामध्ये येणार आहेत, शेतकरी नेतेसुद्धा त्या आंदोलनासाठी येतील। आपली अपेक्षा एवढीच आहे की 29 तारखेला म्हणजे सोमवारी मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असणार आहे। 30 तारखेपर्यंत आम्ही ही योजना लागू करू असं सरकारने सांगितलं, पण या त्रुटी काढल्याशिवाय ती योजना लागू होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। त्यामुळे 29 तारखेला अधिवेशन सुरू असताना आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन मोठं उभं करू आणि मग तिथूनच छत्रपती संभाजीनगरवरूनच या 36 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत सरकारला विनंती करणार आहोत। नाहीतर तिथं आम्ही सांगणं आहे या सरकारला की तिथं त्याच दिवशी तुम्ही घोषणा करा की या आम्ही अटी काढणार आहोत, तरच मग आम्ही आंदोलनामधून उठणार आहोत। त्यामुळे हे आंदोलन पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी आहे। या 36 लाख शेतकरी, त्यांचा परिवार व त्यांचे सर्व परिवारातले लोक यांच्यासाठी हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे। आंदोलन तिथं आपण एक मोठी सभा घेऊ आणि रास्ता रोकोसुद्धा असू शकतो। शेवटी तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही विचारणार आहोत काय स्वरूपाचं आपण आंदोलन करायचं। अन्नत्याग आंदोलन नसणार आहे, हे रस्त्याचं आंदोलन तिथं असणार आहे आणि 15-20 हजारपेक्षा जास्त शेतकरी त्या आंदोलनाला येतील असा अंदाज तिथं आमच्या सगळ्यांचा आहे आणि कदाचित अंदाज असाही येत आहे की हा आकडा येत्या काळामध्ये वाढू शकतो। महाराष्ट्रासाठी हे आंदोलन आहे। सुरुवात आपण मराठवाड्यातून करत आहोत, नंतर विदर्भातले पण शेतकरी आपल्या सर्वांना विनंती करत आहेत की तिथंसुद्धा एक आंदोलन घेण्याची जरूरत आहे। पण पहिलं मराठवाड्यातलं आंदोलन आपण करून बघूया। सरकार त्या बाबतीत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेते का ते एक आपल्याला बघावं लागेल आणि परत एकदा अन्याय झाला तर मग विदर्भात एक मोठं आंदोलन आपण मिळून तिथं घेणार आहोत। त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये असणारा प्रत्येक शेतकरी या मार्गाला विरोध करतोय। तज्ज्ञांचं म्हणणं आलं, नेत्यांचं म्हणणं आलं, शेतकऱ्यांचं म्हणणं आलं, पर्यायी रस्ता असताना आणि सरकार सातत्याने बोलतोय की आम्हाला विद्यार्थ्यांना मदत करता येत नाही, लाडक्या बहिणींना करता येत नाही, शेतकऱ्यांना करता येत नाही, मध्यमवर्गीयाला आम्हाला मदत करता येत नाही। त्याचं मुख्य कारण सरकारवर आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात आलेली आहे। मग पर्यायी रस्ता असतानासुद्धा तुम्हाला शक्तिपीठ मार्ग करायचं कारण काय? आम्ही खोलात जेव्हा गेलो तेव्हा नॅशनल हायवेच्या अंतर्गत उत्तर प्रदेशला 8 पदरी रस्ता हा करण्यात आलेला आहे। त्या रस्त्याचं बनवण्याची किंमत ही 45 कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे। ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मोबदला धरलेला नाही, फक्त बनवण्याची किंमत 8 पदरी रस्ता आहे आणि शक्तिपीठ मार्ग राज्य सरकार, महाराष्ट्राचं सरकार हे बनवत आहे। 6 पदरी रस्ता आहे, याच्यात शेतकऱ्याची मोबदल्याची किंमत आम्ही धरत नाही। 95 कोटी रुपये प्रति किलोमीटरचा खर्च आहे। त्यामुळे नॅशनल हायवे आणि महाराष्ट्रामध्ये किमतीत तफावत आपण बघितली तर 50 कोटीची तफावत आहे प्रति किलोमीटर। 800 किलोमीटरचा रस्ता आहे, 40,000 कोटी रुपये याच्यातून भ्रष्टाचार होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना, पर्यायी रस्ता असतानासुद्धा, आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची असतानासुद्धा फक्त मलिदा मिळावा, पैसा मिळावा, भ्रष्टाचार करता यावा आणि त्यातून आपल्याला उद्या जाऊन आमदार आणि खासदार फोडता यावेत, या अनुषंगाने हा शक्तिपीठ मार्ग हा सामान्य लोकांवर लादला जातो आहे, महाराष्ट्रावर लादला जातो आहे आणि त्याचा विरोध शेतकरी पण करतायत, आम्ही पण करत आहोत। मध्ये गडकरी साहेबांचा सहभाग असतो। स्टेट हायवे MSRDCकडनं जो बनवला जातो आहे त्याच्यामध्ये कुठेही केंद्रातल्या नेत्यांचा सहभाग नाही, पूर्णपणे याच्यामध्ये राज्य सरकार निर्णय घेणारं आहे। त्यामुळे 800 किलोमीटर हा रस्ता फक्त
हे 40,000 कोटी खाण्यात यावे, आंध्र प्रदेशच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला तर गुजरातच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम देता यावं आणि त्याच्याचबरोबर गडचिरोलीमध्ये जे खनिज आहे ते जेव्हा काढलं जाईल तिथून ते एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला गोव्याला न्यावं लागतं, त्यामुळे तिथं असणाऱ्या जो माईनवाली कंपनी आहे त्याला मदत व्हावी, त्यांचा येण्या जाण्याचा आणि प्रवासाचा खर्च कुठेतरी कमी व्हावा, कारण का त्या माईनमधून 25 वर्ष मिळणार आहे. 25 वर्ष जर येण्या जाण्याचा खर्च त्या कंपनीचा वाढला तो कितीतरी हजारो कोटीमध्ये जातो, त्यामुळे त्या कंपनीचा विचार केला जातो आहे, भ्रष्टाचाराचा विचार केला जातो आहे, तर सामान्य शेतकऱ्याचा, महाराष्ट्रातल्या लोकांचा विचार या मार्गाच्या बाबतीत केला जात नाही. नीटच्या बाबतीत कॉक्रोच जनता पार्टी हे जे सोशल मीडियाचं एक ग्रुप आहे, आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. विषय अतिशय महत्त्वाचा त्यांनी घेतलेला आहे, पण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, हे सरकार गांड्याच्या कातडीचं आहे, त्यामुळे गेंड्याच्या कातडीचं सरकार हे असं सहजपणे कुठेही तिथं आपलं ऐकणार नाही, त्यामुळे आंदोलन आपल्याला अजून मोठं करावं लागेल. त्यांच्या लेवलवर ते करत आहेत, पण नीटचा प्रश्न हा महत्त्वाचा झालेला आहे आणि कुठंतरी आता मनामध्ये असा एक विषय यायला लागलेला आहे की नीटवर आपण अवलंबून न राहता तमिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतला होता की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या काही जागा आहेत मेडिकलच्या त्या पूर्णपणे फक्त महाराष्ट्रातल्या मुलांना तिथं संधी दिली जावी आणि नीट परीक्षापेक्षा आपली वेगळी परीक्षा जर असेल जी 2014च्या आधी असायची तशी असेल तरच इथं असणाऱ्या सामान्य परिवारातल्या मुलांवर न्याय होऊ शकतो. नीट पेपर 2दा फुटलेला आहे आणि तिसऱ्यांदा फुटणार नाही अशी काही आपल्याला गॅरंटी कोणी घेऊ शकत नाही. गेल्याच्या 48 तासामध्ये संजय दिना पाटील जे आहेत ते आदर्श भाषा पत्रकारांना करतात, बॉम्ब उडवून देण्याच्या धमक्या देत आहेत, नेमके सत्तेचा अहंकार येतोय कुठून? सत्तेचा अहंकार असतो, तो अहंकार आपल्याला तिथं जाणवतोय. जे संजय पाटील आहे, संजय दिना पाटील आहेत, त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. कोणाबद्दलसुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे आपल्या संविधानाला कोणालाही हक्क दिलेला नाही आणि ते भाष्य करत असताना ते पत्रकारांच्या बाबतीत जर केलं जात असेल, पत्रकारिता अतिशय महत्त्वाचा घटक आहे लोकशाही वाचवण्याचा आणि त्यांच्याबद्दलच जर असं बोललं जात असेल तर हे योग्य नाही. हे कुठं ना कुठेतरी निषेध